नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला अत्यंत चविष्ट अशी शेंगदाण्याची भाजी दाखवणार आहे। खूप टेस्टी बनते ही भाजी। जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवाल ना तर तुम्ही रोजच ही भाजी बनवून खाल इतकी खात्री आहे। आणि खरंच त्याच्यासोबत तुम्ही 4 भाकऱ्या नक्की जास्त खाल, इतकी छान बनते आपली ही शेंगदाण्याची भाजी। तर आपण टिफिनला बाहेर वगैरे प्रवासासाठी जाताना सुद्धा या पद्धतीने शेंगदाण्याची भाजी बनवून नेऊ शकतो। तर आता भाजी बनवायची कशी ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत। आपली जी भाजी बनवणार आहोत शेंगदाण्याची ती 3-4 दिवस चांगली टिकून राहते। फ्रीजमध्ये ठेवली तर आपल्याला पाहिजे तेव्हा गरम करून सुद्धा आपण घेऊन खाऊ शकतो आणि खरंच खूप टेस्टी बनते, सगळ्यांना आवडेल अशी आहे। तर आता शेंगदाणे आपले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी 1 वाटी भाजी म्हणजे 1 वाटी शेंगदाणे म्हणजे 4 माणसांसाठी होईल इतकी भाजी आपली ही बनेल। तर आता शेंगदाणे आपले मी चांगले मस्त असे स्लो गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। तर बघा शेंगदाणे आपले जे आहेत ते आता भाजून झालेले आहेत। थंड करून घेऊयात आपण आता हे। त्यानंतर भाजीसाठी आपण कांदा ठेवूयात। तर इथे कढईत आपण तेल घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता घातल्यानंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, मोठे कांदे आहेत, तर ते घालून घ्यायचे आहेत। तर आता कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे, कारण त्याला आपल्याला एकदम लालसर नाही करायचं आहे, त्याला मऊ करून घ्यायचं आहे। तर कांदा बघा मी चांगला परतून घेतलेला आहे। तर ते एवढा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपला कांदा जो आहे तो चांगला मऊ होईल। तर आता इथे झाकण ठेवून देऊयात आणि गॅस लो करूयात। तोपर्यंत आपले शेंगदाणे वगैरे आहे त्याचा कूट करून घेऊयात। तर इथे मी शेंगदाणे थोडेसे सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर इथे मी मिक्सरला बघा कूट करून घेतलेला आहे आपल्या शेंगदाण्याचा। तर आता आपण कूट केल्यानंतर भाजी बघूयात। त्यासाठी आता कांदा बघा आपला चांगला मऊ झालेला आहे कांदा। तर परतून घेऊयात, कारण तो आपल्याला लालसर करून घ्यायचा नाही आहे। तर कांदा चांगला परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालायचे। तर इथे मी लाल तिखट आणि हळद घातलेली आहे। माझ्या लाल तिखटमध्येच गरम मसाला आहे, त्यामुळे मसाला वेगळा घालायची गरज लागत नाही। तर आता इथे चांगलं परतून घेतलेलं आहे। मसाले चांगले कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपल्याला आपण जे शेंगदाणे बारीक करून घेतले, कूट करून घेतलेले आहे पावडर, ती घालून घ्यायची आहे। मी एकदम बारीक पावडर नाही केले, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। एकदम पूर्ण अशी बारीक पावडर करून घ्यायची नाही, किंचित असं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला फक्त त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। खूप टेस्टी बनते आपली ही भाजी, तुम्ही नक्की बनवून बघा। चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खूपच भारी लागते। तर इथे मी चांगलं मिक्स करून घेतले, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पाण्याचा वगैरे कसलाही वापर करायचा नाही आहे। आपण ही आपली जी दाण्याची भाजी आहे ती वाफेवरच करणार आहोत। तर आता आपण 1 मिनिटासाठी झाकण ठेवूयात, कारण आपण मीठ घातले ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। तर 1 मिनिट झालेला आहे, आपलं मीठसुद्धा चांगलं व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे। तर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात। तर आपली मस्त अशी बघा गरम गरम शेंगदाण्याची भाजी तयार आहे, छान अशी बनलेली आहे। तर आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे मी प्लेटमध्ये भाजी आपली काढून घेतलेली आहे। मस्तपैकी अशी आपली दाण्याची भाजी तयार आहे। तुम्ही करून बघा, खूप टेस्टी लागते आणि सगळ्यांनाच आवडेल इतकी टेस्टी अशी आपली ही दाण्याची भाजी तयार आहे। आणि बनवायला सुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे। कधी भाजी काय करावी आपल्याला सुचत नसेल, अशा वेळी आपण ही झटपट दाण्याची भाजी बनवून खाऊ शकतो। नुसती भाजीबरोबर तुम्ही 4 भाकऱ्या खाल, चपात्या वगैरे खाल, इतकी टेस्टी अशी भाजी आपली लागते आणि पटकनसुद्धा होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला। आणि तुम्हाला कामाला वगैरे जाताना टिफिनसाठी वगैरे न्यायची असेल तर तुम्ही ही बनवून ठेवू शकता। 4-5 दिवस चांगली टिकून राहते फ्रीजमध्ये ठेवून आणि आपण ती नेऊ शकतो। खूप टेस्टी बनते। तर तुम्हाला आजची आपली ही भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही दाण्याच्या कुटाची भाजी बनवून बघा, खूप टेस्टी बनते ही आपली भाजी। तुम्हाला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ही दाण्याच्या कुटाची भाजी बनवून नेऊ शकता। तर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.